नमस्कार बालमित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मागील तासिकेमध्ये आपण इयत्ता 6वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 1.2 द क्रो अँड द स्नेक ही कथा बघितली होती. तिचं वाचन आणि ती कथा मी तुम्हाला समजावून सांगितली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण या कथेतील स्वाध्याय पाहणार आहोत. बघा, चला तर मग सुरू करूयात. बघा, सी आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी. या स्टोरीचा टाईप म्हणजे प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं. ठीक आहे. द स्टोरी इज काय आहे स्टोरी? फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजे काय असते? अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक. म्हणजे काहीतरी काल्पनिक गोष्ट आणि जादूने भरलेली असेल त्याला आपण फॅन्टसी म्हणतो. जसं की आपल्याकडं अलादीन. त्यानंतर आहे फॅबल. अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. अशा काही स्टोरी ज्यामध्ये कॅरेक्टर कोण असतात? प्राणी, पण ते माणसासारखे बिहेव करतात. आणि फॅक्च्युअल. अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्सेस. आता ही जी गोष्ट आहे द स्नेक अँड द क्रो, ही फॅबल आहे. काय आहे? फॅबल. कारण काय? हिच्यामध्ये क्रो आणि स्नेक आहेत जे ह्युमन सारखे बिहेव करायले. लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डी. हू सेड टू हुम. हू म्हणजे कोण आणि सेड म्हणजे म्हणाले. टू हुम म्हणजे कोणाला. ठीक आहे. आधी सेंटेन्स बघूयात. सेंटेन्स म्हणजे वाक्य. हू सेड म्हणजे कोण म्हणालं. टू हुम म्हणजे कोणाला म्हणालं. आय विल सून थिंक ऑफ समथिंग. आय विल सून थिंक म्हणजे मी विचार करील. ऑफ समथिंग म्हणजे याच्यावर मी काहीतरी विचार करील. असं कोण म्हणाला? तर असं म्हणाला हू सेड क्रो म्हणाला. कोण म्हणाला? क्रो. आणि कोणाला म्हणाला? तर तो म्हणाला लेडी क्रोला. कोणाला म्हणाला? लेडी क्रो. आलं लक्षात? त्यानंतर इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इट म्हणजे हे डेंजर झालंय. इथं राहणं कसं झालंय? स्टे हिअर म्हणजे इथं राहणं आता डेंजर झालंय. कोण म्हणाला असं? तर असं म्हणाली लेडी क्रो. कोण म्हणाली? आणि कोणाला म्हणाली? तर क्रोला म्हणाली. कोणाला म्हणाली? क्रोला. आलं लक्षात? त्यानंतर आता बघा काय म्हणते. ई अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिव्हन बॉक्सेस. आता आपल्याला काय करायचे? 5 वाक्य दिलेले. हे कसे लावायचे? प्रॉपर ऑर्डर म्हणजे जसे पाठामध्ये आले तसे, गोष्टीमध्ये आले तसे. आणि काय करायचे? त्याचं नंबर इथं लिहायचं आहे. कोणत्याला 1 नंबर, कोणत्याला 2. ठीक आहे. आधी 5ही वाक्य वाचून घेऊयात. बघा. द गार्ड्स चेस्ट अवे द कोब्रा. गार्ड म्हणजे त्या सैनिकांनी चेस्ट अवे म्हणजे पळवून लावलं. कोब्राला पळवून लावलं. हे अगोदर घडले का? नाही, हे सर्वात शेवटी घडले. द क्रो स्टोल द ब्रेसलेट. क्रोनं ब्रेसलेट काय केलं? चोरलं. याच्यानंतर मग पळवून लावलं आहे ना. द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स. कोब्राने कावळ्यांचे लिटल वन्स म्हणजे पिल्लं खाल्ले. हे सर्वात अगोदर घडलं आहे ना. त्याच्या आधी बघा. द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. क्रोची फॅमिली बनियान ट्रीवर राहत होती. द क्रो मेड अ प्लॅन. कावळ्याने एक प्लॅन बनवला. आता बघा, सर्वात पहिले काय घडलं? सर्वात पहिले घडलं की द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. क्रो फॅमिली काय करत होती? बनियान ट्रीवर राहत होती. याला देऊत आपण 1 नंबर. त्यानंतर पुढचं काय झालं? तर द कोब्रा एट ऑल द क्रोज लिटल वन्स. कोब्रानं काय केलं? त्यांचे पिल्ले खाल्ले. याला देऊ 2 नंबर. नंतर काय झालं? क्रो मेड अ प्लॅन. कावळ्याने एक प्लॅन बनवला. मग याला देऊ 3 नंबर. ठीक आहे. त्यानंतर काय झालं? तर कावळ्याने ब्रेसलेट चोरलं म्हणजे 4 नंबर. आणि सर्वात शेवटी काय झालं? गार्डनी त्यांना पळवून लावलं. याला देऊ 5 नंबर. आलं लक्षात? समजलं सर्वांना? बघा बघा. एफ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर म्हणजे उत्तर द्या. कशाचे? फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांचे काय करा? उत्तर द्या. तर बघा. व्हॉट डीड द क्रोज डिसाइड. कावळ्यांनी काय डिसाईड केलं? काय डिसाईड केलं? त्यांनी डिसाईड केलं नेव्हर
लूज चिल्ड्रन अगेन, म्हणजे पुन्हा त्यांनी आपले पिल्ले गमवायचे नाही हे डिसाईड केलं. वाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली? सर्वंट लाऊडली म्हणजे जोराने का ओरडला? कारण त्यानं कावळ्याला ब्रेसलेट नेताना पाहिलं. मग कसं लिहिता येईल? बिकॉज ही नोटिस्ड क्रो, त्याने कावळ्याला पाहिलं. त्यानंतर इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन? म्हणजे तुम्ही जर गार्डच्या जागी असते तर तुम्ही काय केलं असतं, आहे ना? तर मग आपण काय केलं असतं? त्या गार्डने जे केलं तेच. आय वुड हॅव डू द सेम, मी तेच सेम केलं असतं. त्यानंतर व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस? जर तुमच्या घरात साप सापडला तर तुम्ही काय करसाल, है ना? आता आपण मराठीमध्ये काय, आपण सर्पमित्राला बोलू, हे की नाही? तर मग आय विल कॉल स्नेक रेस्क्युअर. काय म्हणतात त्याला? रेस्क्युअर, सर्पमित्र. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता. जी rearrange given letters and make meaningful words from it. आता बघा, या ठिकाणी आपल्याला मागे पुढे काही अक्षर दिलेले, आपल्याला काय करायचे? त्यांच्यामधून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. आता या शब्दांपासून बनवलाय प्रिपेअर्ड. तर इथं बघा, आता हे शब्द HCEADER, तर यापासून शब्द बनतो रिच्ड. काय बनतो? REACHED, रिच्ड म्हणजे पोहोचला. लक्षात? त्यानंतर यापासून शब्द तयार होतो हॉलो, HOLLOW, हॉलो म्हणजे बीड. यापासून शब्द तयार होतो चिल्ड्रन. काय तयार होतो? चिल्ड्रन. त्यानंतर यापासून शब्द तयार होतो इन्स्टंटली. काय शब्द तयार होतो? इन्स्टंटली. यापासून शब्द तयार होतो विक्ट. यापासून शब्द तयार होतो, शेवटचा शब्द तो म्हणजे वॉचिंग. काय तयार होतो? वॉचिंग. लक्षात? त्यानंतर प्रश्न आहे एच. सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन बॉक्स. आता या बॉक्समध्ये शब्द दिलेले आहेत, आपल्याला खाली दिलेल्या शब्दांचे अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द यामधून शोधायचे. ठीक आहे, बघा. डल, डलचा विरुद्धार्थी शब्द होतो क्लेव्हर. डल म्हणजे मूर्ख, क्लेव्हर म्हणजे हुशार. विन, विन म्हणजे जिंकणे, याचा होतो लूज. लूज म्हणजे हरणे. लॉस्ट, लॉस्ट म्हणजे हरवणे, याचा होतो फाउंड. फाउंड म्हणजे सापडणे, फाउंड म्हणजे सापडणे. सेफ, सेफ म्हणजे सुरक्षित, याचा होतो डेंजरस. काय? डेंजरस. स्लोली, स्लोलीचा होतो स्विफ्टली, म्हणजे अतिशय वेगाने. कसा? अतिशय स्विफ्टली. इथून स्पेलिंग घ्या. ठीक आहे. काइंड, काइंडचा होतो विक्ट. काइंडचा काय होतो? विक्ट. लक्षात? त्यानंतर आय. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीमधून काय करायचं आपल्याला? डिस्क्रायबिंग म्हणजे या नामाला डिस्क्राईब करणारे वर्ड शोधायचे स्टोरीत आलेले. तर नेस्ट कसा होता? नेस्ट होता ब्युटिफुल. कसा होता? ब्युटिफुल. ब्युटिफुल नेस्ट. त्यानंतर ब्रेसलेट कसं होतं? अनमोल, प्रेशियस. कसं होतं? प्रेशियस. क्रो कसा होता? क्लेव्हर. कसा होता? क्लेव्हर. आणि कोब्रा कसा होता? विक्ट म्हणजे दुष्ट. कसा होता? बघा, विक्ट. विक्टची स्पेलिंग सुरुवातीला इथे सापडून जाईल बघा. विक्ट, WICKED, विक्ट. लक्षात? पुढचा प्रश्न जे. प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. असा एक चार्ट तयार करा आणि क्लासरूममध्ये डिस्प्ले म्हणजे देखाव्यासाठी ठेवा. ठीक आहे, बघा. हेन,
हेनच्या घराला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण कूप. काय म्हणतो? कूप. आणि हेनच्या पिल्ल्याला यंग वन्स म्हणजे पिल्लू, त्याला म्हणतो आपण चिक. काय म्हणतो? चिक. आलं लक्षात? त्यानंतर बघा, डॉग. डॉगच्या घराला आपण काय म्हणतो? याला म्हणतात केनेल. काय म्हणतात? केनेल. आणि त्याच्या पिल्लाला म्हणतात पपी. काय म्हणायचं? पपी. काऊ. काऊच्या घराला आपण म्हणतो शेड. याला दोन शब्द आहेत बघा, शेड सुद्धा म्हणतात किंवा बार्न. काय म्हणायचं? बार्न. यन लावा. ठीक आहे. त्यानंतर काऊच्या पिल्लाला काय म्हणतात? त्याला म्हणतात काफ. काय म्हणतात? काफ. फिश. फिश कुठं राहते? वॉटर. फिश कुठं राहणार? वॉटर. आणि तिच्या पिल्लाला म्हणतात फ्राय. काय म्हणतात? फ्राय. आणि बर्डचं कुठं राहते? नेस्ट. बर्ड कुठं राहते? नेस्ट. आणि तिच्या पिल्लाला म्हणतात चिक. काय म्हणतात? चिक. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा, के. कंप्लीट द स्टोरी युजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. गिव्ह इट अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स मोरल. आता पहा काय आहे की एक स्टोरी आहे, ती कंप्लीट करायची. कुठे? या ब्रॅकेटमधले वर्ड्स वापरून, आणि तिला टायटल द्यायचं आणि तिचं मोरल सुद्धा लिहायचं. आलं लक्षात? तर बघा, टायटल नंतर आपण विचार करून देऊ. वन डे अ हर्ड ऑफ. एके दिवशी एक कळप. कशाचा? एलिफंट्स. कशाचा? एलिफंट्स. ठीक आहे. वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. एक रिव्हर क्रॉस करत होता. द रिव्हर वॉज फ्लडेड म्हणजे पुरानं भरलेली होती. कशी होती? रिव्हर वॉज फ्लडेड. त्यानंतर विथ मड अँड वॉटर. मड म्हणजे चिखल आणि पाण्याने. टॅन टॅन टरा. सडनली द हेड एलिफंट्स ट्रम्पटेड म्हणजे जोरात ओरडला, आदेश दिला. टू लेट हिज हर्ड. त्याच्या कळपाला सांगितलं त्यानं. काय सांगितलं? नो दॅट देअर वॉज. काय आहे तिकडं? देअर वॉज फ्लड. तिकडं काय आहे? फ्लड. द यंगेस्ट एलिफंट. सर्वात लहान एलिफंट फ्रॉम द हर्ड हॅड नेव्हर स्वम इन सच अ स्ट्रॉंग करंट. करंट म्हणजे काय? लाट किंवा एक हे सिच्युएशन. ही वॉज स्केअर्ड. तो घाबरला. ही हर्ड द ट्रम्पेट. हे बघा काय? त्या मोठ्या हत्तीचा आवाज त्यानं ऐकला. ही वॉज कॉल्ड ट्रम्पेट. इमिजिएटली ही स्टार्टेड टू स्विम. काय 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 सुरू केलं त्यानं? स्विम म्हणजे पोहायला. ही क्रॉस्ड द रिव्हर स्विफ्टली. ही क्रॉस द रिव्हर सेफली. त्यानं सुरक्षितरित्या नदी ओलांडली. सेफली. ऑल द एलिफंट्स प्रेस्ड हिम. प्रेस्ड म्हणजे त्याचा जय जयकार केला. काय केला? जय जयकार. आता सांगा, एक हत्ती आहे ज्यानं एका हत्तीच्या पिल्लाला वाचवलं. कोणी? त्यांच्या हेडनं. मग नाव काय द्यायचं? द ब्रेव एलिफंट हेड. काय नाव द्यायचं? म्हणजे ब्रेव म्हणजे शूरवीर एलिफंट हेड. आणि हिचं मोरल. या गोष्टीतून तुम्ही जे काही शिकले ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. अशा पद्धतीनं आपण द क्रो अँड द स्नेक या पाठाचा स्वाध्याय पाहिला. थँक्यू.